नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। तलाठी भरती 2023च्या मॅटमध्ये सुरू असलेल्या केस संदर्भात दिनांक 8 मे 2024 रोजी सुनावणी होणार होती। त्या ऑर्डरनुसार 8 तारखेच्या या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे। आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूयात की कोर्टाकडून नेमकी काय माहिती आलेली आहे, काय स्टेटस असणार आहे केसचं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विदाऊट स्किप करता। पहा या ठिकाणी अपडेट आलेली आहे कोर्टाकडून। तर पहा या ठिकाणी कोणा वर्सेस कोण आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की जरी आपल्याला माहिती नसेल तर पहा या ठिकाणी BK रेडेकर VD लांडगे वर्सेस हे कोण आहेत, तर हे ॲप्लिकंट आहेत, याचिकाकर्ते, आणि स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अदर्स हे रेस्पॉन्डेंट अथॉरिटीज आहेत, जे की आपल्या गव्हर्नमेंटकडून आहेत। ठीक आहे। सो त्यानुसार पहा या ठिकाणी कोर्टामध्ये नेमकी माहिती काय सांगण्यात आलेली आहे दोन्ही वकिलांकडून। तर पहा या ठिकाणी कोर्टाची माहिती जी आहे, तर हेअर श्री DH पवार लर्न ॲडव्होकेट अँड श्री B मांगले लर्न ॲडव्होकेट फॉर द ॲप्लिकंट अँड मिस SP मंचेकर लर्न CPO फॉर द रेस्पॉन्डेंट अथॉरिटीज। ओके, आपल्या शासकीय गव्हर्नमेंटकडून जे मिस SP मंचेकर या लर्न CPO आहेत, आणि याचिकाकर्त्यांचे ॲडव्होकेट जे आहेत श्री B मांगले हे ॲडव्होकेट आहेत, ॲप्लिकंट अर्थात याचिकाकर्त्यांचे। आता त्यांच्या म्हणण्यानुसार पहा या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे। द लर्न ॲडव्होकेट फॉर द ॲप्लिकंट सबमिट दॅट despite order status QUO of this tribunal, the collector Chandrapur has started the process of verification of documents of candidates selected as a post for तलाठी। ओके, सो या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, कोर्टाकडून वकिलाने सांगितलं आहे की भरती प्रक्रियेवर स्टे असताना, स्टेटस QUO असताना देखील चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात नोटीस काढलेली आहे, आणि तशा प्रकारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन भरतीवरती स्टे असताना, स्टेटस QUO असताना तुम्ही कसे काय काढू शकता असं त्यांचं म्हणणं आहे। ठीक आहे। तर त्यानुसार पहा या ठिकाणी रिप्लायसुद्धा देण्यात आलेला आहे रिस्पॉन्डेंट अथॉरिटी कडून। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यावर शासनाकडून असलेल्या वकिलाने सांगितलेलं आहे की जरी स्टेटस QUO पास जरी असेल तर त्यामध्ये विद्यार्थ्यांचं केवळ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे, त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाही। ठीक आहे। तर पहा कोर्टाने शासनाला उत्तर देण्यासाठी या ठिकाणी डेट मागलेली आहे, किंवा कोर्टाकडून त्यांना डेट देण्यात आलेली आहे 14 जून 2024 रोजी। ठीक आहे। आता नेक्स्ट अपडेट जे येणार आहे ते 14 जून 2024 रोजी पाहाव्यास भेटणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा हे तलाठी भरती संदर्भाची ही अपडेट आहे कोर्ट केस संदर्भात। ठीक आहे। पाहूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये 14 जूनला कोर्टाकडून काय निकाल लागतो त्या संदर्भात। भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन। धन्यवाद।